नव्या दिवसाची नवी बातमी। कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय। या अपघातात 9 वर्षाच्या चिमुरडीसह तिच्या वडिलांचा आणि मामांचा समावेश असून कुटुंबातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे। शिरूर तालुक्यातील शिरूर नहावरे रस्त्यावरील नलगे वस्ती परिसरात शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाला। या घटनेमुळे निमोने गावावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार निमोने येथील पवन राजहंस काळे वय वर्ष 38, त्यांची पत्नी वंदना काळे, मुलगी आराध्या काळे आणि मेहुणे बाळासाहेब प्रकाश नागवडे हे सर्वजण कोल्हापूर येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते। तेथून आपल्या खासगी कारने गावी परतत असताना मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। नलगे वस्ती परिसरात त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। धडकेच्या आवाजानेच नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले। या दुर्घटनेत पवन, त्यांची मुलगी आराध्या आणि बाळासाहेब यांचा जागीच मृत्यू झाला। वंदना काळे या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। शिरूर पोलिसांनी तातडीने बचाव कार्य राबवले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।